नगरचे राजकारण अगदीच बेरकी. राज्यातला सगळ्यात जास्त सहकार इथल्या मातीत रुजला आणि फुलला. इथे जेवढे ऊसाचे पीक आले तेवढेच कारखाने उभे राहिले. तब्बल 20 साखर कारखाने नगरला आहेत. राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा असल्यानं नगरला राजकारणाचं पीकही जोमात वाढलं. इथल्या मातीत कम्युनिस्ट टाकले, जिल्हा डाव्यांचा झाला. इथल्या मातीत पंजा टाकला, जिल्हा काँग्रेसमय झाला. इथल्या मातीत घड्याळ टाकलं, जिल्हा राष्ट्रवादीचा झाला. गेल्या काही वर्षात तर इथल्या मातीत कमळही फुललंय. इथं जेवढा तत्वाचं राजकारण झालं तेवढ्याच कुरघोड्या आणि पाडापाडीही झाल्या. दगाफटका इथल्या मातीला नवा नाही. अशाच एका दगाफटक्यात येथे सहकारातील एका दिग्गजाला अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला होता. कोणती होती ही निवडणूक आणि त्यात काय झालं होतं, हाच किस्सा आज आपण व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. नगर जिल्ह्याला स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद, मतदारसंघाचाही मोठा इतिहास आहे. नगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाला तब्बल 74 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हा या मतदारसंघाची पायाभरणी झाली. पहिल्या 2 निवडणुका या मुंबई राज्याच्या भाग मानल्या गेल्या. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर खरं तर 1966 नंतर विधान परिषद निवडणुकांमध्ये रंजकता आली. 1966 ते 2026 पर्यंत विधान परिषदेच्या या मतदारसंघात तब्बल 10 आमदार निवडून गेले. या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विविध परिषदेची 1984 ची निवडणूक एवढी ऐतिहासिक झाली की तिची आजही चर्चा होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही 4थी निवडणूक होती. याच निवडणुकीत सहकारातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या शंकरराव कोल्हेंचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. नगर जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका जेवढ्या त्वेषाने लढवल्या गेल्या तेवढ्याच त्वेषानं विधान परिषद निवडणुकाही लढवल्या गेल्या. 1966 साली या मतदारसंघातून शेवगावचे रहिवासी आणि प्राथमिक शिक्षकांचे नेते पांडुरंग फलके पहिल्यांदा विजयी झाले. त्यानंतर 1972 च्या दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते मारुतराव घुले पाटील यांनी पारनेरचे माजी आमदार व तेव्हाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब भगत यांचा पराभव केला. तिसरी निवडणूक 1978 ला झाली. त्यात काँग्रेसचे दिग्गज नेते आबासाहेब निंबाळकर यांनी जनता पक्षाचे उमेदवार झुंबरलाल सारडा यांचा पराभव केला. 1984 ला झालेली 4थी निवडणूक ही ऐतिहासिक होती. ती अत्यंत चुरशीची आणि रंजक ठरली. श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष जनार्दन टेकावडे यांनी शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसकडून लढताना कोपरगावचे काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव कोल्हे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. 5वी निवडणूक जनार्दन टेकावडे यांनीच पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत श्रीरामपूरचे अपक्ष उमेदवार मधुकर देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर यशवंतराव गडाख, अरुण काका जगताप यांनी 2दा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर आता राहुरीचे दिग्गज नेते प्राजक्त तनपुरे यांनी बिनविरोध ही जागा पटकावली आहे. पण या सगळ्या निवडणुकीत 1984 ची एका मताची ती निवडणूक एकदम खतरनाक झाली होती. जून 1984 मध्ये पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांचा बिमोड करायला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशाने लष्कराने ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवलं. त्याच्या निषेधार्थ इंदिरा गांधी यांच्या 2 शीख अंगरक्षकांनी त्यांची 31 ऑक्टोबर 1984 ला गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेने अख्खा देश हादरला होता. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर डिसेंबर 1984 मध्ये देशात 8व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत काँग्रेस पक्षाने 543 पैकी तब्बल 415 जागा जिंकून स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक विजय मिळवला. इकडे राज्यातील राजकीय वातावरणही तापलेलंच होतं. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यांच्या समोर पक्षांतर्गत गटबाजी आणि शरद पवारांची विरोधी भूमिका यामुळे आव्हानांचा काळ होता. शरद पवारांनी इंडियन काँग्रेस सोशलिस्ट या नव्या गटाची स्थापना केली होती. त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या सरकारला आणि केंद्रातील काँग्रेसला तगडे आव्हान दिले होते. डिसेंबर 1984 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार बारामतीतून स्वतः खासदार म्हणून निवडून आले होते. याच गदारोळात स्थानिक स्वराज्य संस्था गटाच्या विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या. याच निवडणुकीसाठी शरद पवार हे नगर जिल्ह्यातील नेत्याच्या शोधात होते. नगर जिल्हा हा खरं तर त्या काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु येथे कम्युनिस्टही तगडे होते. कम्युनिस्ट आणि काँग्रेस अशीच येथे परंपरागत लढत होत होती. परंतु आता शरद पवारांनी त्यांच्या समाजवादी काँग्रेसला नगरची ही जागा मिळवण्याची तयारी केली. नगर हा सहकाराचा जिल्हा असल्यानं या निवडणुकीत सहकारातीलच एखादा दिग्गज उभा राहणार हे पवारांनी ओळखलं होतं. मग सहकारातील नेत्याला फाईट कोण देऊ शकतं याची चाचपणी पवारांनी सुरू केली. काँग्रेसकडून कोपरगावचे दिग्गज नेते शंकरराव कोल्हे यांच्या नावाची चर्चा होती. ती पवारांपर्यंत गेली. मग पवारांनीही डाव टाकला.
त्याकडे जनार्दन टेकावडे हे श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात प्रामुख्याने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती हेच मतदार असतात. टेकावडे यांची जिल्ह्यातील नगरसेवकांमध्ये ओळख होती. स्थानिक नेत्यांसोबतही त्यांचे वैयक्तिक संबंध होते. मतदारांशी थेट संपर्क असलेला हा हुकमी उमेदवार निवडणुकीत विजयाची शक्यता वाढवू शकतो हे पवारांनी ओळखलं. त्यामुळे पवारांनी टेकावडेंशी संपर्क साधला, त्यांना उमेदवारीची ऑफर दिली. आता या ऑफर मागे अजून एक कारण होतं. नगरच्या उत्तरेच्या राजकारणात बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे यांची मक्तेदारी होती. या प्रस्थापित नेत्यांच्या हुकुमशाहीला आणि सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला विरोध करणारा एक मोठा वर्ग जिल्ह्यातील स्थानिक संस्थांमध्ये तयार झाला होता. तिकडे नेवासा शेवगाव मधील यशवंतराव गडाख आणि मारुतराव फुले पाटील यांच्यासारखे नेते काँग्रेसमध्ये असूनही विखे कोल्हे गटाच्या विरोधात असल्याच्या चर्चा होत्या. या अंतर्गत असंतोषाला संघटित करण्यासाठी शरद पवारांना एक अशा उमेदवाराची गरज होती जो या विखे कोल्हे विरोधी मतांची ध्रुवीकरण करू शकेल. टेकावडे या चौकटीत तंतोतंत बसत होते. दुसऱ्या बाजूने विचार केला तर या निवडणुकीपूर्वी 1980 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव कोल्हेंनी कोपरगावातून शंकरराव काळेंचा पराभव केला होता. कोल्हे काँग्रेस आय कडून तर काळेंनी काँग्रेस यू कडून ही निवडणूक लढवली होती. तब्बल 10,000 काळेंचा पराभव झाला होता. हा पराभव काळेंच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे काळे शरद पवारांनाच मदत करणार हे फिक्स होतं. राहिला विषय विखेंचा, तर उत्तरेतील यापूर्वीच्या काही निवडणुकांचा अनुभव पाहता विखे ही कोल्हेंबाबत सकारात्मक नव्हते. त्यामुळे हे दोघे एकाच पक्षात असले तरी विखेंची थेट मदत कोल्हेंना होणार नव्हती असा पवारांचा कयास होता. झालं, पवारांनी हे सगळं हेरून जनार्दन यशवंत टेकावडे यांनाच उमेदवारी दिली. या निवडणुकीसाठी 426 मतदार होते. या सगळ्या मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्याची रणनीती पवारांनी आखली. कागदावर काँग्रेसचे बहुमत स्पष्ट असतानाही पवारांनी टेकावडे यांच्या माध्यमातून अंडरकरंट तयार केला. काँग्रेसच्याच गोटातून मत फुटू शकतात हा विश्वास टेकावडेंनाही होता. त्यातून प्रचार सुरू झाला आणि मतदानानंतर जे व्हायचं तेच झालं. 426 पैकी 424 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 2 मतदार मयत होते. मतमोजणी दरम्यान 3 मते अवैध ठरवण्यात आली. त्यामुळे एकूण वैध मतांची संख्या 421 राहिली. या 421 मतांमध्ये शंकरराव कोल्हेंना 210 मते मिळाली तर टेकावडेंना 211 मते मिळाली. अवघ्या एका मताने टेकावडे विजयी झाले. केवळ 1 मताच्या या ऐतिहासिक फरकामुळे ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजरामर झाली. या पराभवानंतर शंकरराव कोल्हे यांनी न्यायालयात धाव घेऊन पुनर्मोजणीची मागणी केली होती, परंतु कायदेशीर प्रक्रियेनंतरही जनार्दन टेकावडे यांचाच विजय अंतिम ठरला. मतदान हे गुप्त पद्धतीने असल्यानं नेमकं काय झालं याच्या फक्त चर्चा झाल्या. प्रत्यक्षात कोणत्याच शंकेला पुरावा नव्हता, फक्त चर्चाच होत्या. शंकरराव कोल्हेंसारख्या दिग्गजाचा पराभव झाला होता. टेकावडे खऱ्या अर्थानं जायंट किलर ठरले. शरद पवारांच्या रणनीतीचे मुख्य मोहरे ठरलेल्या टेकावडे यांनी या विजयानंतर मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी सलग 2 वेळा या विधान परिषद मतदारसंघाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. 1984च्या पराभवानंतर त्यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. ते पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात महसूल, सहकार, परिवहन आणि राज्य उत्पादन शुल्क अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्रीही बनले. पण या एका मताच्या पराभवाच्या चर्चा मात्र कायम होत राहिल्या. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय तुम्हालाही अशाच एखाद्या निवडणुकीबद्दल व्हिडिओ पाहायला आवडणार असेल तर तेही आम्हाला कळवा. आमच्या YouTube, Facebook आणि Insta अकाउंटला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.